कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या आशू मधला हा बदल मला जाणवला सीता। खरंय भाऊ, आशू आणि शिवा ज्या प्रकारे एकमेकांना समजून घेतात ना, ते बघून खूप आनंद होतो। सीता, ते दोघे आता एकत्र आहेत, तूही मान्य कर। नाही आशू, पण तरी पण तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे, ते मला सांग, काय झालंय? बरं ऐक, मी इथे आईला ऍडमिट केल्यापासून हा विचारच नव्हता केला, पण आता माझ्या मनात विचार येतोय की आई मला तिकडे बोलवणार। यात काय चुकीचं आहे? शिवा, आशू हे बघ, तू आता त्यांच्यासोबत घरी जाणं बरोबर आहे, त्यांचा मान ठेवायला पाहिजे आपण। आशू इथे आला, माझं सगळं केलं त्याने, त्याला बघून मला खूप आनंद झाला। आता मी त्याला घरी घेऊन जाणार आहे। मग शिवाला न्यायला काय हरकत आहे? त्या मुलीशी माझा काही संबंध नाही। तू काय बोलतेस? तुला कळतंय का? आशू, अरे सीताईला बरं नाहीये, त्यांना गरज आहे आता तुझी। हे बघ, मला ते आता ऍक्सेप्ट करतील असं मला वाटत नाही। तू घरी जायला पाहिजेस। आणि हे बघ, मी नाही आले तर त्यांचा त्रास कमीच होईल ना जरा। तुझ्या त्रासाचं काय आहे? ते बघू आशू आपण। हे बघ शिवा, वाटल्यास मी अपडाऊन करेन, मी घरी जाईन, परत गॅरेजवर येईन, परत घरी जाईन, पण मी तुला सोडून कुठे जाणार नाही। फायनल। ताई, अगं तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना, तेव्हा खरं तर मी आणि संपदा खूप घाबरलो होतो, पण आशू एकदम धीराने उभा होता। अगं त्याने शिवाला आमच्या बरोबर इथे सगळं सांभाळायला थांबवलं आणि बाहेरचं सगळं त्याने सांभाळलं। अगं त्याने पैसे सुद्धा नाही घेतले माझ्याकडून। आणि शिवा ना, अगं शिवा तुझ्या बाजूलाच बसून होती, तुला ऑपरेशन थिएटरला नेईपर्यंत हल्ली नाही ग ती मुलगी तुझ्या बाजूने। ताई, म्हणून सांगते ग, एकदा परत विचार कर। अगं त्या दोघांसाठी तू खूप काही आहेस। सीता, अगं मोठेपणा दाखवायची हीच वेळ आहे। खरंच फक्त आशूची नाही, शिवाची देखील आई हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।